ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग नेहम्याचा 12वा अध्याय वचने 40 ते 44. नेहम्याचा 12वा अध्याय वचने 40 ते 44. अशा स्तोत्रे म्हणणाऱ्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या. मी व मजबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले. याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एलोएनाई, जखर्या व हनन्या यांनी करणे हाती घेतले. आणि मासेया, शेमाया, एलाजार, उज्जी, योहानान, मलखिया, एलाम व एजेर यांनीही करणे घेतले. गायकांनी उंच स्वराने गायले. इस्राया त्यांचा अध्यक्ष होता. त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण देवाने त्यास आनंदाने परिपूरित केले होते. पालकान मुलांसही आनंद केला. यरुशलेमेचा आनंद ध्वनी दूर जाऊन पोहोचला. याजक व लेवी यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावे, म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित अंश, प्रथम फळे व दशमांश यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले. कारण याजक व लेवी हे हजर राहिल्या कारणाने यहुदास आनंद झाला होता. देवक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आजच्या सकाळी आपण नेहम्या याचा 12वा अध्याय आणि त्याची 40 ते 44 वचनं वाचलेली आहे. आणि या वचनांमध्ये यरुशलेमेचे लोक आनंद आणि उल्हास करत आहे, कारण यरुशलेमाच्या कोटाचं या ठिकाणी ते समर्पण करत आहे. परंतु आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं तर यरुशलेमेची जी दुर्दशा आहे ती कशी होती हे आपल्याला माहित आहे. आणि त्या दुर्दशेविषयी ज्यावेळेस नेहम्याने ऐकलं त्यावेळेस पहिला अध्याय आणि 4थं वचन सांगतं की हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीयाच्या देवाची प्रार्थना केली. माझ्या प्रियांनो, आपण ज्या वचनांमध्ये वचनं वाचली त्या ठिकाणी लोक आनंद आणि उल्हास करत आहे, देवाला यज्ञ करत आहे, देवाची उपकार स्तुती करत आहे, देवाचे ते गौरव करत आहे, कारण परमेश्वरानं त्यांना आनंदित केलेलं आहे. त्यांना आनंद होण्याचं कारण हे आहे
की कोटाचं समर्पण होत आहे, परंतु तो कोट बांधण्यासाठी नेहम्याला पुष्कळ कष्ट आणि प्रयत्न करावे लागले. इतकंच केवळ नव्हे, तर ज्यावेळेस यरुशलेमेची परिस्थिती त्याने पाहिली, यरुशलेमेच्या परिस्थितीविषयी त्याला माहिती झाली, त्यावेळेस तो खाली बसून रडू लागला, विलाप करू लागला आणि त्याने उपास आणि प्रार्थना केली. आणि त्याचं यश, त्याची प्रचिती या ठिकाणी यरुशलेमेतील लोकांना आलेली आहे. कारण तो कोट नेहम्याने 52 दिवसामध्ये बांधला. कारण प्रार्थनापूर्वक त्याने त्या कोटाच्या बांधणीला सुरुवात केली. अनेक अडखळणे आले, अनेक अडचणी आल्या, अनेक लोक बोलत होते की त्याच्यावरून कोल्हे जरी फिरले तरी तो कोट पडेल, परंतु नेहम्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जे काम त्याने हाती घेतलं ते त्याने पूर्ण केलं आणि परमेश्वराने त्याला सहाय्य केलं आणि त्यासाठी या ठिकाणी ते आनंद आणि उल्हास करत आहे. वचन सांगतं 43 की त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्या कोटाचं समर्पण केलं, त्या दिवशी लोक यज्ञ करून मोठा आनंद करत आहे. कारण त्यांच्यासाठी तो आनंदाचा दिवस आहे. परमेश्वराने त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ दिलेलं आहे, त्यांना यश दिलेलं आहे आणि या ठिकाणी ते लोक आनंद करत आहे. या ठिकाणी वचन सांगतं की बायका मुलांनीही आनंद केला. यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहोचला. जे अश्रू नेहम्याने गाळले, ज्या प्रार्थना त्याने परमेश्वराजवळ केल्या, त्या प्रार्थनेचं उत्तर या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्या ठिकाणी यरुशलेमेतील ज्या बायका आणि मुलं आहेत ते देखील आनंद आणि उल्हास करत आहे आणि यरुशलेमेमध्ये जो आनंद उल्हास केला जात आहे तो यरुशलेमेपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहोचला असं देवाचं वचन सांग. आणि अशा प्रकारे यरुशलेमेची अप्रतिष्ठा परमेश्वराने दूर केली. कारण नेहम्याने त्यासाठी मेहनत केली, नेहम्याने त्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्या प्रयत्नांना यश आलं. आणि ज्यावेळेस मी आणि तुम्ही देखील अशा प्रकारे प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या प्रयत्नांना तो यश देतो. देवबाप ही वचनं आपल्यासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमचे जिवंत देवा, खरोखर यश देणं हे तुझ्या हातामध्ये आहे आणि ज्यावेळेस आम्ही एक चित्ताने प्रार्थना करतो त्यावेळेस तो आम्हास आनंद आणि उल्हास देतो. देवबापा, मी तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. महिमा तुझी वर्णावी, मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे, तुझेच गुण गावे, हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीती. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.